भूमितत्व म्हणजे एखाद्या माणसाच्या शरीरातलं भूमितत्व बॅलन्स नसेल तर. भूमी म्हणजे जमीन. जमीन कशी स्थिर असते, तुम्हाला तुमच्या जीवनात स्थिरता हवी असेल. स्थिरता म्हणजे तुम्ही जर नोकरी करत असाल त्या नोकरीत स्थिरता हवी असेल, व्यवसाय करता त्या व्यवसायात स्थिरता हवी असेल. शेती हा पण एक व्यवसाय. तुम्ही कुठले नातेसंबंधी असतील, आपल्या नातेसंबंधात बरेच फटाके वाजलेले असतात. तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात स्थिरता हवी असेल तर तुम्हाला तुमच्या शरीरातलं भूमितत्व बॅलन्स करावं लागेल. काही लोक असतात कुठलेही पीक लावा, पीक त्यांना सूट होत असतं आणि काही प्रयोगच करत असतात. काही लोक असतात ते प्लॉटिंगच्या बिझनेसमध्ये पडल्यानंतर कमिशन बेसिसवर फार मोठे होत असतात. जर एखाद्या माणसाच्या शरीरातलं भूमितत्व बॅलन्स असेल तर अशा माणसांनी शेती, रिअल इस्टेट, प्लॉटिंग संबंधी कुठल्याही व्यवसायात हात घातला तर त्याला पैसेच मिळत असतात. आणि तेच भूमितत्व बॅलन्स नसेल तर, घरातलं भूमितत्व बॅलन्स नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं, लग्न जमणार नाही, जमलं तर पटणार नाही, पटलं तर गर्भ राहणार नाही, थोडक्यात परिवार पुढे जाणार नाही. घरातलं भूमितत्व म्हणजे नैऋत्य दिशा, पितृंची दिशा, देवांच्या अगोदर पितृंचे आशीर्वाद असतात. जर तुमचे पैसे कमवून जर ते पैसे सेव्ह होत नसतील, वाचत नसेल, तर समजून घ्यायचं आपल्या घरातल्या भूमितत्वाचा बॅलन्स बिघडला आहे. तुम्हाला तुमच्या जीवनातल्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या घरातलं भूमितत्व बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि तेच शेतातलं भूमितत्व बॅलन्स नसेल तर आपण कुठलंही पीक लावतो तर जमीन जिवंत असली पाहिजे. जमीन जिवंत तेव्हाच राहील ज्यावेळेस जमिनीत जीवाणू असतील. बघा, अगोदर कुठेतरी पाऊस पडत होता तर एक प्रकारचा सुगंध येत होता, कारण त्या काळात जमिनीत असलेले ॲक्टिनोमायसिट्स त्यांच्या सुप्तावस्थेतून जागे होत होते आणि एक विशिष्ट प्रकारचा सुगंध सोडत होते. आता जमिनीत ती जीवाणू शिल्लक नाही. आपण कुठलेही खत टाका, झाड जसंच्या तसं घेत नाही. ऑर्गॅनिक टाका, इनऑर्गॅनिक टाका, जमिनीत असलेले जीवाणू त्या खताचं सेंद्रिय आम्लात रूपांतर करून झाडाला पुरवण्याचं काम करतात. आता जमिनीत ती यंत्रणाच नाही, म्हणून कितीही खत टाकले तर ते खत झाडाला उपलब्ध करून देणारे जीवाणूच जमिनीत शिल्लक नाही. जर तुम्ही शेतीमध्ये जिवंत जीवामृत किंवा घनजीवामृतचा वापर केला तर जमिनीत असलेले भूमितत्व सक्रिय होईल. त्यामुळे जमिनीत असलेल्या चांगल्या जीवाणूंची संख्या वाढेल आणि चांगल्या जीवाणूंची संख्या वाढली तर तुम्ही कितीही खत टाकलं तर ते खत झाडाला उपलब्ध होणार आहे. जर जमिनीत चांगल्या बुरशी वाढवायचं आहे, दोन प्रकारच्या बुरशी असतात, चांगली बुरशी आणि वाईट बुरशी. चांगली बुरशी वाढली तर वाईट बुरशी जोर करत नाही, म्हणून जमिनीत असलेल्या वाईट बुरश्या कमी करायच्या असतील, म्हणजे पिथियम असो, फायटोप्थोरा असो, स्क्लेरोसिया असो किंवा रायझोक्टोनिया असो, ह्या बुरश्या कमी करण्यासाठी